आता आपण उगाच 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 6 ऑडिट कंपन्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स. आर्थिक गुन्हे शाखेने कंपन्यांना बजावलं समन्स. बँकेची 20 कोटींची 100 ऑडिट कंपन्यांवर आरोप. गजा मारणे टोळीच्या मालमत्तांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू. नागरिकांना मारणे टोळी विरोधात तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन. गजा मारणे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग. मालमत्ता कर भरला तरच मार्चमधील वेतन मिळणार. पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी. आयुक्त प्रदीप जांभळे यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त आदेश. महाशिवरात्रीनिमित्त कसबा पेठेत वाहतूक बदल. पुण्येश्वर मंदिर आणि अगरवाल तालीम रस्ता वाहतुकीसाठी बंद. चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. पुणे शहरात अचानक नाकाबंदी. वाहन चालकांवर कारवाई. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून 13,65,000चा दंड वसूल. लोकलमधून विना तिकीट फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दंडात्मक कारवाई. 150 विना तिकीट प्रवाशांकडून 45,000चा दंड वसूल. मुंबईत उन्हाचा चटका वाढला. राज्यात सांताक्रूजमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आनंदी घे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,700 दिव्यांगांना अर्थसहाय्य मंजूर. अर्थसहाय्य योजनेसाठी मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 4,000 दिव्यांगांचे अर्ज दाखल. मुंबईत म्हाडाचा पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी. जोगेश्वरीतील 1,550 चौरस मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून इरादापत्र जारी. झोपू योजनेअंतर्गत मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार. मुंबईत जमिनी खालून जाणाऱ्या मेट्रो 3चा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रोची चाचणी पूर्ण.